आणि आता एक मोठी बातमी पाहणार आहोत। बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी सुरू आहे। या दरम्यान बीड पोलिसांकडून अरेरावी करण्यात आली आहे। प्रसार माध्यमांना का रोखलं जातंय याचंही उत्तर पोलीस देत नव्हते। ही नेमकी अडवणूक कशासाठी केली जाते हे सुद्धा पोलिसांनी सांगितलं नाहीये। अधिकारीला विचारा कशासाठी तुम्ही तुमचा चेहरा थोडा दाखवा, तुमचा चेहरा दाखवा। चेहरा घ्या। आम्हाला कोर्टामध्ये शूटिंगला बंदी घातली तुम्ही। आमचे अधिकारी आहेत, शूटिंग कसं करताय? आमच्या अधिकाऱ्याच्या आदेशाने तुम्ही आदेश दिले इथं, तुम्ही आदेश दिले इथं रेकॉर्डिंग करायला। सर आम्हाला कॅमेरे चालू करू नाही दिले तुम्ही। एक माझं ऐका ना, माननीय न्यायालय परिसरात पोलिसांना परवानगी कशी आहे? कायद्याअंतर्गत परवानगी परवानगी मग कशी काय परवानगी करता? आमचं नाही। रेकॉर्डिंग करता। विनंती तुम्हाला एकच आहे, न्यायालय परिसरात बिना परवानगी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी कॅमेरा शूट करा। इकडे माझ्याकडे कोर्टाच्या तुमचा माणूस बी कोर्ट दिलेले साहेब दादा, तुमचा माणूस पण कोर्टातच शूटिंग करतोय ना। प्लीज सहकार्य करा। नाही तुम्ही आम्हाला सहकार्य करा। हे काय बघा, हे प्लीज सहकार्य नाही करा। काय पोलिसांना आम्हाला आपण वेल नोना साहेब येणार सहकार्य करा। आणि आता या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी सुरू आहे आणि ज्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तिथेच खरं तर पोलिसांकडून अरेरावी करण्यात आली असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। तुमच्यासोबतच हा प्रकार घडलाय, नेमकं काय घडलंय, काय अपडेट? बीड जिल्ह्यामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थाने संवेदनशील केस आहे। पोलिसांना सगळ्या बाजूनी एक आदेश देण्यात आलेले आहे, त्यामुळे मीडियाला सुद्धा पोलिसांनी गेटवरच थांबलेलं आहे। मी आता त्याच गेटवर उभे, ज्या ठिकाणी पोलिसांसोबत आमची थोडी बाचाबाची झाली, ते अधिकारी सुद्धा इथंच उभे आहेत, आपण बघू शकतो। या गेटच्या प्रवेशद्वारालाच त्यांनी सगळ्या मीडियाला थांबवण्यात आलेलं आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सुद्धा आमचं बोलणं झालेलं आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना आदेश दिलेले आहेत की मीडियाला इथपर्यंत जाऊ द्यायचं। अर्थातच या पोलिसांची चूक नाही, कारण त्यांना वरून जे आदेश दिले त्या आदेशानुसार त्यांनी मीडियाला बाहेर थांबवलेलं आहे। आमचं म्हणणं हे होतं की फक्त उज्ज्वल निकम यांना फार मोठी सिक्युरिटी आहे, शासकीय सिक्युरिटी आहे, त्यांना रस्त्यावर थांबून त्यांची प्रतिक्रिया घेणं किंवा त्यांना उभं करून त्यांचं बाईट घेणं हे काय संयोजित नाही। त्यामुळे आम्ही फक्त मीडियाला त्या ज्या ठिकाणी गाड्या उभ्या आहेत त्या ठिकाणापर्यंत जाऊ द्या आणि तिथं उज्ज्वल निकम ज्यावेळेस गाडीत बसायला येतील, जसं आम्ही रोज कोर्टाच्या रिपोर्टिंगचं काम करतो त्या पद्धतीनं, मात्र पोलिसांनी तिकडे जाऊ न देता या ठिकाणी सगळ्या मीडियाला अडवून ठेवलेलं आहे। आम्ही इथले SP कावत यांना सुद्धा आम्ही फोन केलेला आहे आणि त्यांनी सुद्धा हेच आदेश दिलेले आहेत की मीडियाला कोर्टाच्या बाहेरच उभा करा, कोर्टाच्या बाहेरच्या प्रिमायसेसमध्ये। त्यानुसार आम्ही या ठिकाणी आहोत, कारण खऱ्या अर्थाने तसं बघायला गेलं तर पोलीस ही एक सुरक्षा काळजीपूर्वकपणे देत आहे, मात्र मीडियाला अडवण्याचं काही संयुक्तिकपणे या ठिकाणी दिसत नाही। मीडियाची सुद्धा बाचाबाची या ठिकाणी झालेली आहे। न्यूज 18 लोकमत नाही, सगळ्या चॅनलची या ठिकाणी झाली। आता आम्ही या ठिकाणी उभे आहोत। आता कोर्टामध्ये केस सुरू झालेली आहे, जवळपास अर्धा तास झाला त्या ठिकाणी युक्तिवाद करतायत उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील आणि अपहरण ते हत्या या मधल्या सगळ्या घटनाक्रमांचा त्या ठिकाणी आढावा घेतला जातोय आणि कुठं कुठं बैठका झाल्या, त्या बैठकांमध्ये कोण कोण होतं याबद्दलचा युक्तिवाद दोन्हीच्या बाजूने त्या ठिकाणी केला जातोय आणि सगळे आरोपी VC द्वारे जे आहेत या खटल्यामध्ये जे आहेत उभे आहेत आणि जसं आधीच मीडियाला बाहेर उभं केलेलं आहे त्यानुसार कोर्ट रूममध्ये सुद्धा मीडियाला फार मोठ्या प्रमाणात रिस्ट्रिक्शन घालण्यात आलेलं आहे। काळजी आहे, सुरक्षेचं कारण आहे, मात्र मीडियाला थांबून पोलीस काय मिळवणार हा सुद्धा प्रश्न आहे। सिद्धार्थ, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद।